मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। आज आपण येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथे आलेलो आहोत। शिरसगाव लौकी येथे एक अनाथ वृद्धाश्रम आहे। या वृद्धाश्रमाचे संस्थापक नवनाथ पाटील जराड हे स्वतः त्याची देखभाल करतात। त्यांचा सर्व या आश्रमामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहे। विशेष म्हणजे ही एक खास बाब आहे का इथे कुठल्याही जातीचा धर्माचा द्वेष नाही। ज्या जातीचा अनाथ सापडेल, वृद्ध सापडेल, अपंग आहे, मतिमंद आहे आणि त्यात एवढे माणसं सांभाळणं म्हणजे एक भगवंताचीच लीला आहे की त्यांना जी बुद्धी दिलेली आहे त्यापासून त्यांनी हा सर्व उदरनिर्वाह त्यांचा करतात। आता मी आश्रमात भेट दिली असता आश्रमातील त्या लोकांनी सांगितलं की अगोदर आमचं जेवण झाल्याशिवाय ते जेवण पण करत नाही। म्हणजे त्यांना एक त्यांच्या आयुष्यात देव रूपात नवनाथ पाटील यांना बघतात। तर अशा आश्रमाची जी सेवा येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी शिरसगाव येथे जो सैंग ऋषी आश्रम वृद्धाश्रम खोललेला आहे त्याचे संस्थापक नवनाथ पाटील जराड यांची समक्ष आपण मुलाखत घेऊयात। महाराज, आम्ही आत्ता आपल्या आश्रमाची भेट दिली। आपल्या आश्रमामध्ये आम्ही संपूर्ण चौकशी केली। तुमची परवानगी नसताना आम्ही आश्रमात शिरलो त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। आणि आश्रमामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कसे वृद्ध आहे, अनाथ आहे, सर्व लोकांचं इथे कसं देखभाल होतं आणि आपल्याला सरकारकडून काही या आश्रमासाठी मानधन आहे का? नमस्कार। या आश्रमासाठी शासनाचा कुठलाही एक मानधन मिळत नाही। मी गेले 12 वर्षापासून स्वखर्चातून एक सेवा धर्म या प्रवृत्तीने जे समाजातील अनाथ, निराधार, मनोरुग्ण, वयोवृद्ध जे स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकत नाही, जे खरे अनाथ, निराधार, वयोवृद्ध गरजू असतील अशा लोकांची आल्यापासून अंत्यविधीपर्यंत सगळं सेवा शुश्रूषा मोफत करत असतो। गेले अनेक दिवसांपासून ही सेवा करत असून आता थोडेफार जे दानशूर आहे हे दानशूर स्वतःच्या इच्छेने पुढे येऊन थोडीफार का होईना मदत करायला लागले आहे। आणि एक परमेश्वराच्या कृपेनंच हे सर्व काही चालत असतं। या गोष्टीसाठी मी केवळ निमित्त मात्र आहे। आणि मी आपणा सर्वांना आव्हान करू इच्छितो का जर आपल्याला आपल्या परिसरात, आपल्या जवळपास जर कुणी असा अनाथ, निराधार, वयोवृद्ध, गरीब गरजू आढळला तर मला संपर्क साधा। त्याच्यासाठी मी माझा नंबर सांगतो, 98 22 23 59 56। नंबर परत ऐका, 98 22 23 59 56। या नंबरवरती संपर्क करून जिथे बी असेल तिथं मी त्या वृद्धाला, अनाथ निराधारांना स्वतः घ्यायला येईल आणि त्यांची आल्यापासून अंत्यविधीपर्यंत सर्व सेवा शुश्रूषा मोफत केल्या जाईल। आणि ह्या आश्रमाला आजपर्यंतही शासनाचा कुठला अनुदान मिळत नाही आणि यापूर्वी पण मिळालेलं नाही। आपल्याला काय वाटतं, शासनाने आपल्याकडे दुर्लक्ष केलं, शासनाने आपल्याला तसं काही द्यायला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे का? मी शासनाने काही द्यावा ह्या अपेक्षेने आश्रमच सुरू केलेला नाही का। जे मला भगवंतानी दिलंय ते एक तर सृष्टीचा नियम आहे, एक तर ठेवून जायचं किंवा देऊन जायचं। कारण उपजे ते नाशे, नाशे ते पुनरुपी दिशे,
हे घटिका यंत्र जैसे आत्तापर्यंत खूप लोकांनी खूप काही प्रॉपर्टी कमावल्या, खूप पैसा कमावला, त्यांना पण सोडून जावं लागलेलं आहे आणि मी सुद्धा सोडून जाणार आहे. हे सोबत कुणी नेणार नाही. मग हे लोकांना फक्त ज्ञान पाजण्यापेक्षा आचरण करणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून मी एक सुरुवात केली माझ्यापासून का आपला हा देह आहे हा कोणाच्या तरी उपयोगात आला पाहिजे. कारण हा मी नाही कोणाच्या उपयोगात आणला तरी कुजून नष्ट होणारे, कुजून नष्ट झालेल्यापेक्षा झिजून नष्ट झालेले कधी पण चांगलं असतं. म्हणून मी एक सेवा म्हणून सर्व जाती धर्मांचा म्हणजे माझा एकच धर्म आहे, माणूस ही जात आणि मानवता हा धर्म. कारण साने गुरुजींनी मला शाळेत जायचो त्यावेळेस शिकवलंय, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. ह्याप्रमाणे आपण फक्त प्रेम दिलं पाहिजे. म्हणून मी ही सेवा सुरू केली. आश्रम चालू करायची ही कल्पना आपल्याला कधी सुचली? कशामुळे आपण आश्रम खोलावा आणि वृद्धांना, अनाथांना इथं आश्रय द्यावा, ही कल्पना आपल्या मनात आली कशी? मला एक लहानपणापासून छंद होता का गोरगरीब लोकांना मदत करण्याचा. आणि याचं श्रेय जर खरं तर म्हटलं तर माझ्या वडिलांची आई, माझी आजी. जसं की आपण पुराणात पोथीत ऐकतोय का महाभारतात प्रसंग आहे का चक्रव्यूहामध्ये घुसायचा अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. त्याच प्रकारे मी ज्यावेळेस माझ्या आईच्या गर्भात होतो त्यावेळेस माझ्या आजीनी संपूर्ण जे धर्मग्रंथ असतील ते ऐकवून गर्भसंस्कार घडवले आणि मला उपजताच लहानपणापासून जे गोरगरीब असतील, निराधार असतील यांच्यासाठी काम करण्याची एक प्रवृत्ती झाली. मग मी लहानपणापासून हे रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना मदत करायचो. पण हे भिकारी लोक 1-1 रुपये जमा करतात आणि संध्याकाळी दारू पितात आणि आपण दिलेल्या दानातून कोणाचं तरी कुटुंब उद्ध्वस्त होतंय, कोणाचं तरी कुटुंब बरबाद होतंय, कुणीतरी दुःखी होतंय. मग त्यापेक्षा ज्या लोकांना खरोखर गरज आहे असे काही समाजात घटक आहे त्यांना भीक मागायची लाज वाटते, स्वाभिमानानं जीवन जगायचं असतं, परंतु त्यांना आजारपणामुळं स्वतः काम धंदा करू शकत नाही. मग अशा वेळेस नाविलाज असतो, कुठंतरी दुःखाच्या खाईत खितपत पडता आणि ते अर्धवट आयुष्यात अन्न पाणी वाचून तडफडून मारता. मग अशा लोकांचा शोध घेऊन मी रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना दान केल्यापेक्षा, ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला दिल्यापेक्षा उपाशी माणसाला जेव घालणं आणि त्याचा शोध घेणं हे सुरू केलं. मी सुरुवातीला रस्त्यावर जे दान करायचो त्यापेक्षा असं वाटलं आपल्याकडे एक रूम आहे, त्या रूममध्ये मी रस्त्यावरून एक आजी घेऊन आलो, त्या आजींना ठेवलं. नंतर मी पॉम्पलेट तयार केले आणि जिथं जनसमुदाय जमतो, जिथं बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, बसला चिपकवली आणि समाजाला आव्हान केलं का जर कोणी गरीब गरजू असलं तर मला ह्या नंबरवर संपर्क करा. लोक कॉन्टॅक्ट करायला लागले. हळूहळू 1-2 आले, 3 आले, 4 आले. आजपर्यंत मी 51 लोकांना 12 वर्षात अग्निडाग दिला आहे इथं शेवटपर्यंत सेवा देऊन. आणि आता आश्रमात 30 लोक आश्रयाला आहे आणि आपल्याला कमीत कमी 500 लोकांना सेवा देण्याचे संकल्प आहे. इतका मोठा आपल्याला आश्रम बनवायचा आहे. आपल्याला आपल्या लौकी गावच्या ग्रामपंचायतकडून, ग्रामस्थांकडून काही मदत होते का? मी आजपर्यंत म्हणजे ग्रामपंचायतकडनं 1 रुपयाची पण मदत झाली नाही, परंतु मी अजूनपर्यंत ग्रामस्थांकडनं आणि ग्रामपंचायतकडनं मागणी पण केली नाही. ग्रामपंचायत मागणी केली पण ग्रामपंचायतकडनं काही मिळालेलं नाही आणि ग्रामस्थांकडं मी अजूनपर्यंत कधी 1 रुपया पण कोणाला मागितलेला नाही. जे काही करता ते स्वतःच्या शेतीतून जे उत्पन्न येईल हो आम्ही त्या उत्पन्नावर उत्पन्नातून. आणि आता एक शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याला. आता मी तुमच्या आश्रमात पूर्ण फिरलो असता त्यांनी तुम्हाला देव मानलेला आहे, यावर आपलं काय म्हणणं असेल? नाही, देव तर
जो भगवंत आहे ज्यांनी मला सेवा करण्यासाठी ही संधी दिली आणि माझी निवड केली, त्या भगवंताचे मी तर खरे उपकार मानल. कारण देव मी नसून जो देतो तो देव आहे. कारण दाणे दाणे पे लिखा है, खाने वाले का नाम. ज्यांनी चोच दिली त्यांनी चारा दिला आहे. कारण ते माझ्या आधीच जन्माला आलेले आहे, म्हणून मी त्यांच्या आधी आलो नाही. काय नाव आहे? रेणुका संतोष पवार. किती दिवसापासून येत तू? 15 महिना झाला. महिना झाला. कुठल्या आहे तुम्ही आजी? मी पिंपळगावले इथं किती दिवसापासून आहे? 2 वर्ष. कशी काय सेवा चांगली मिळते? खूप सुंदर. त्या सेवेचं वर्णन नाही. फक्त एकच उपमा देईल मी, आधुनिकीकरण. जे हे आश्रम चालवतात हां, त्यांना आधुनिकीकरण आणि त्यांची पत्नी वृषाली, बस. काही एकदम मस्त आहे तुमचं. खूप कोणाचीच आठवण येत नाही. कोणी नाही ते. आणि म्हणजे जी आहेत हे पा, ही माझी नातवंड. हीच नातवंडाने ते हे संस्थापकांचे मुलं आहे. हो. तोंड भरून आजी म्हणणार आहे. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा मानव समाचार मराठी. सत्य नेहमी सत्यासोबत. कॅमेरामन दिलखुश शेखसह.